बंजारा समुदाय को हैदराबाद गजट के अनुसार अनुसूचित जनजाति यानी एसटी रियायतें दिए जाने और मनीष जाधव की आत्महत्या के विरोध में सोमवार को मंडा तालुका के लीमखेड़ा में 2 घंटे तक सड़क जाम किया गया। इस विरोध प्रदर्शन में सैकड़ों नागरिकों ने भाग लिया। मनीष जाधव अमर रहे, बंजारा समुदाय को न्याय दो, हैदराबाद गजट लागू करो जैसे नारों से इलाका गूंज उठा। सड़क जाम के दौरान 2 घंटे तक यातायात पूरी तरह से ठप रहा। पुलिस द्वारा उचित एहतियात बरतने के कारण विरोध प्रदर्शन शांतिपूर्ण रहा। प्रदर्शनकारियों ने मांग की कि मनीष जाधव के परिवार को तत्काल आर्थिक सहायता प्रदान की जाए और परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी दी जाए। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी है कि जब तक समुदाय की मांगें पूरी नहीं हो जाती, वे लोकतांत्रिक तरीकों से अपनी लड़ाई जारी रखेंगे। विरोध प्रदर्शन के बाद आत्महत्या करने वाले जाधव के छोटे बेटे ने एक मंडल अधिकारी के माध्यम से तहसीलदार को ज्ञापन सौंपा। इसी बीच मंठा तलनी लोनार मार्ग पर हजारों वाहनों की कतारें लग गई, जिससे यात्रियों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। हैदराबाद गैजेट के अनुसार हमें अनुसूचित जनजाति कार्यक्रम में शामिल करने में कोई बाधा नहीं है, फिर भी सरकार हमारी जायज मांगों से भाग रही है। अगर सरकार तुरंत कोई फैसला नहीं लेती तो हम और भी तीखा विरोध प्रदर्शन करेंगे। उन्होंने चेतावनी दी है कि अगर समय आया तो हम खून बहाने के लिए तैयार है, लेकिन न्याय के बिना हम पीछे नहीं हटेंगे। विनंती केली, जीवन यात्रा संपवून मार्ग निघत असतो आपण अशा अनेक आंदोलना मोर्चे काढू आणि शासनाकडे आपल्या मागण्या मांडू, परंतु ऐकण्याचा मनस्थिती नव्हता। शेवटी त्याची मानसिकता बिघडली आणि तो घरी आला आणि त्यांनी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली। आम्ही त्या दिवशी तहसील प्रशासनाला त्याची कल्पना दिली। तहसीलदार या ठिकाणी आले, त्यांनी तशा पद्धतीचं निवेदन लिहून घेतलं। त्यांनी सुद्धा म्हणजे पंचनामा तशा पद्धतीने लिहून घेतलं आणि लिहून घेतल्यानंतर आम्ही त्याच दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलं की अशा प्रकारची घटना झालेली आहे, त्याच्या कुटुंबाला आर्थिक। भाऊ मनीष जाधव या एका बंजारा युवकाने बंजारा समाजासाठी एसटी आरक्षण मिळावं यासाठी त्यानं आत्मदहन केलं, परंतु त्यांच्या कुटुंबासाठी नेमकं तुम्ही काय करणार? त्याच्या हा जो प्रपंच चालू या ठिकाणी रस्ता रोको की तो त्याने तर जीवनयात्रा संपली, तो गेला। त्याच्या लहान लहान 2 मुलं आहेत, त्या मुलांना कोणाचाही आधार नाही आणि घरची फार गरिबी आहे। 1 ते 1.5 एकर जमीन आहे, त्यामध्ये उपजीविका होणार नाही आणि 2 भाऊ आहेत त्यामध्ये, म्हणून त्याच्या कुटुंबाला शासनाने 25 लाखापर्यंत आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातली एकाला नोकरी द्यावी, यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केले। याची दखल शासनाने घ्यावी ही आमची विनंती। शासनानं नेमकं या मृत्यू घोषित झालेल्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबासाठी नेमके किती पैसे मिळावे आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेमकी पुढची हे काय? आम्ही शासनाने मागणी केलेले 25 लाखापर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, पण शासनाने तशा प्रकारचा म्हणजे आपल्या तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत पाठपुरावा केला नाही। त्याचाच असंतोष म्हणून या ठिकाणी आपण रस्ता रोको करतो।